अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडरीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. मंगलमूर्ती मोरया. श्री गुरुस्तुती. या स्तव गुरु कृपे लागी जाण, आचरावे धर्मपूर्ण, करावे शास्त्र श्रवण, वेद ग्रंथ पठणादी. गुरु कृपे कारण व्हावे दीनाहून दीन, दरिता संत चरण, गुरु नारायण संतुष्ट थेनी. म्हणून यशवंत चरणी शरण, वंदिता तयांचे चरण, गगन ठेंगणे जाण, रसाळी लोपन तेवी. गुरु न तो देह तयांचा, अवघा विश्वंभर निर्गुणांचा, भक्तास्तव यावयाचा, जन्मायाचा इच्छा मात्रे स्वयं. हे तो तुझेच कीर्तन, अत्यादरे मांडले स्तवन, तूची श्रोता वक्ता जाण, कृपा करून वदविगा. मी तो मूढमती दीन, कवनाचे धरुगा चरण, तुझ वीन मज कोण, की श्रवणी धरिगा. प्रसादाचा मी भुकेला, आणखी न कैसाची ध्यास जीवाला, न कवनाचा पांगिला, दयाळा तू कृपा करी. गुरु महात्मे वर्णावया, बैठक सांडली सामोरी राया, ठाण ना सोडी सदया, गुरुवरा कृपा करी. गुरु ही अक्षरे दोन, एर सारे फोल जाण, यमनी माते सांडून, लक्ष्मी रमण प्राप्ती की. आन सकळ वरजावे, गुरु जपाते स्वीकारावे, भवसागर पार व्हावे, कल्याण व्हावे साधकी. सर्वव्यापी गुरुतत्व, वेद उपनिषद आरंभळत, म्हणून आनन घे ध्यानात, साधनात अन्य नको. कशास्तव प्रत्याहार, धारणेसी आपैसे धार, ध्यान लावावी सतत धार. समाधी चिर गुरु कृपे, अनादर करावी न तत्वता, न तरी अदम होय प्राणी परता. कृतज्ञता माथी होय, जन्मोनी होय भूभार, कुपत्याने भरले याचे उदर, भजनी घोर निद्रा ययासी. भजनाची सोसेना जागरण, विनमुख गुरु कथेसी जाण, दोन्ही कुळे बुडवून व्यर्थ जाण जन्मयाचा. देह हा माझा अर्पिला यशवंत राजा, त्यांची आका जागा जावाजा कासया. मग गुरु करी उपाय, घालवण्या सकला पाय, लिखाण कर्मे केली सोय, पाय न संडी कदापि. म्हणून हे लिखाण उपदेशामृत न माना जाण, न तो माना मज महंत जाण, सेवाधन जपितसे. शब्द जरी बोबडे, पुरतील गुरु सकडांचे कोडे, वाटतील जरी थोकडे, धाडे सुख आपणाते. कृपा हस्तमस्तकी ठेविता, देव मज बोलविता, तेने होय एकरूपता, त्राता उघी यांचा तो. देह अर्पण गुरु हरिला, तेने गुरु आपलासा झाला, बोलता लिहिता तोची झाला, मोदाला उदानते. मग स्त्रवत गुरु नवनीत झरा, सेविल जो भाग्यवन खरा. हा नवनीत चारा, तृप्त करील उदारा तो. अनुसंधान दुसरे नाही आण जाण, कर्मे करिता श्री गुरु स्मरण, जाण अनुसंधान ते. सदर ओव्यांचा आपण आता अर्थ पाहणार आहोत. गुरु कृपा होण्यासाठी लहानाहून लहान व दीनाहून दीन व्हावे. संतांचे चरण धरले तर गुरुना आनंद होतो. म्हणून यशवंत बाबांच्या चरणी शरण जाऊन त्यांचे चरण धरून
ज्यावेळी रसाळ निरूपण होईल त्यावेळेला आकाश ठेंगणे होईल. गुरु म्हणजे देह नसतो, तो विश्वात्मक विश्वंभर असतो. भक्तासाठी येतो, स्वइच्छेने येतो व स्वइच्छेने जातो. हे गुरुराया, तुझे कीर्तन मांडले आहे, अत्यादराने तुझे स्तवन करतो आहे. तूच श्रोता, तूच वक्ता हो, ही मजवरती कृपा कर. मी मूढमती दीन आहे, तुझ्या वाचून कोणाचे चरण धरू? तुझ्याशिवाय मला कोण आहे? माझी कीव ऐक, मी तुझ्या प्रसादाचा भुकेला आहे. या जगात तुझ्या वाचून कोणच दुसरा न- नाही, अथवा माझ्या जीवाला ध्यासी नाही. मी कोणाचा आणखी दास नाहीच. दयाळा, तूच कृपा कर. गुरु महात्म्य वर्णन करण्यासाठी हे गुरुराया समोर बैठक मांडली आहे. आता त्या बैठकीवर बस, स्थान सोडू नकोस. माझ्यावरती कृपा कर. गुरु ही अक्षरे दोनच आहेत, तेवढीच सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे. यमनियम जर पाळले तर लक्ष्मी रमणाची प्राप्ती होते, यात संशय नाही. म्हणून जीवाला दुसरा विषय कोणताच नको. गुरु जपाने भवसागर पार होतो, त्यामुळे कल्याणच होणार आहे. गुरु तत्व सर्व व्यापी आहे. वेद उपनिषद हेच ओरडत आहेत. म्हणून कोणताही विषय ध्यानात न घेता अन्य साधनात राहू नका. गुरूंच्या स्मरणामुळे सर्व दोष नष्ट होतात. त्यांच्या कृपेमुळे पूजा पूर्ण होते. ब्रह्मार्पण करणारे गुरुनाम हे सर्वश्रेष्ठ साधन होय. ते गुरुनाम असे आहे, त्याला यम नियम सुद्धा साधावा लागत नाही. प्राणायाम आसन हे सुद्धा करावे लागत नाही. आसना वाचून तो सुखधाम भेटतो. श्री गुरु भक्तांचा घामच गळू देत नाही. मग प्रत्याहार तरी कशाला? धारणेची आपसूक धार लागते, तीही निरंतर लागते आणि चिरसमाधी गुरुकृपेमुळे प्राप्त होते. ध्यानी मनी गुरु कथा असेल तर आणखी काय हवे आहे? मात्र गुरुकृपेचा कधीही अनादर करू नये, नाही तर त्यालाच अधर्म म्हणावे. त्याच्या माती कृतज्ञतेचे पाप आपोप लागते. जन्मून सुद्धा तो भार वाटत असतो. पोट घाणीने भरले जाते, मग भजनात सुद्धा निद्रा लागते. भजनाचे जागरण सोसत नाही, मग गुरुकथेला विनमुख होतो. दोन्ही कुळे बुडवतो, त्याचा जन्म व्यर्थ जातो. हा देह तुलाच अर्पण केला, त्याच्यासाठी गाजावाजा करण्याचे कारण काय आहे? असे म्हटल्यावर स्वतः श्री गुरुराय उपाय करतात. सर्व अपाय घालवण्यासाठी मला लिखाणाची सेवा दिली. लिखाण कर्माची सोय त्याने केली, म्हणून त्यांचे चरण कदापि सोडणार नाही. म्हणून हे लिखाण उपदेशाचा डोस नसून, मला मोठे मानाया कारणास्तव नसून, मी हे सेवाधन म्हणून जपले आहे. माझे शब्द जरी बोबडे असतील तरी सर्वांचे कोड मात्र गुरुच पुरवतात. ते तोकडे वाटले तरी गुरु कृपेने आपणास सकळ प्राप्ती होईल. त्यांचा कृपा हस्तमस्तकी लागताच देव बोलविता होतो. मग एकरूपता झाली, तो अवघ्याचा त्राताच. म्हणून हा देह अर्पण केला, मग श्री गुरु आपलासा झाला. लिहिता बोलता तोच झाला, आनंदाला उधाण आले. मग गुरु कृपेने नवनीत झरा आपोआप व्हायला लागला. हा नवनीत झरा जो सेवन करेल तो भाग्यवान. हा नवनीताचा चारा म्हणजे लोण्याचा चारा आहे आणि तृप्त करणारा श्री गुरु आहे. अनुसंधान म्हणजे तरी काय, दुसरे तिसरे काही नसून कर्म करीत असताना श्री गुरूंची सतत आठवण ठेवणे, यालाच अनुसंधान म्हणतात. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर